हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस आहे रथसप्तमीचा दिवस आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सूर्यनारायण आत्ताशी दर्शन देत आहेत. तोपर्यंत आपण आपल्या दूध उतू घालवण्यासाठीची तयारी सुरू करूया. तर सकाळी लवकर अंगण झाडून, पाणी शिंपडून रांगोळीची तयारी सुरू झालेली आहे. तर आमच्या इकडे शेणीवरती दूध उतू घालवलं जातं. म्हणजे शेणी पेटवून. तर आदल्या दिवशी जाऊन शेतामध्ये शेणी आणल्या जातात. तर त्या आपण तयार केलेल्या नसतात. तर म्हशीच्या शेण पडलेलं असतं वाटेने. तर शेणीचे तुकडे असतात ते गोळा करून आणायचे आणि त्या शेणी पेटून त्यावरती दूध उतू घालवायचं. असं गावाकडे करतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असेल आणि आमच्या इकडे असंच आहे. तर तुम्हाला रथसप्तमीविषयी थोडीशी फार माहिती सांगते आणि आपण रथ का काढतो रांगोळीमध्ये आणि सूर्य रथात का बसवतात ह्याविषयी माहिती थोडीफार काहींना माहीत असेल. तर रथसप्तमी हा भगवान सूर्याचा सण आहे आणि हा सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. सूर्याची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात अशी मान्यता आहे. सूर्याची पूजा वेदकाळापासून चालत आलेली आहे. रथसप्तमी हा दिवस जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते. स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना आपल्या गतीवर नियंत्रण ठेवणं शक्य नव्हतं. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते. मग त्यांनी देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. आणि असंही म्हणाले की मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल. तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव रथात बसले त्या दिवसाला रथसप्तमी असं म्हणतात आणि याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असाही होतो. तर अशी ही कथा आहे. तर सूर्यनारायण हे भगवान विष्णूंचेच रूप मानले जातात. पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला तेजस्वी रूपाने प्रकाशित करत असतो. अशी ही कथा आणि अशी ही माहिती आहे. तुम्हाला कशी वाटली? आणि काहींना माहीत असेल माहिती, ज्यांना माहीत नाही त्यांना आज कळाली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इकडे तरी काही जणी 7 दिवसांचा म्हणजे 7 दिवस कधी 6 दिवस असे सूर्यनारायणचे उपवास येतात तर ते पकडतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे रथसप्तमी दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ते उपवास सोडले जातात. तर आमच्यात तर कोणाचा उपवास नव्हता, पण आम्ही गोडाचा शिरा बनवला जातो आणि दूध उतू घालवलं जातं. तर हे बघा सूर्यनारायणही आलेले आहेत आणि दर्शन देत आहेत आणि आपलं दूधही नेमकं त्याच वेळेला उतू गेलेलं आहे. तुमच्या इकडे रथसप्तमी साजरी करता का आणि कशा पद्धतीने करता? अशा पद्धतीने गावाकडे रथसप्तमी साजरी केली जाते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आता लवकरच आमची यात्रा येते, तर यात्रेचे व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळतील की गावची यात्रा कशी असते. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.